आपण पाहत आहात अंतिम शब्द न्यूज. सत्य, थेट, स्पष्ट. बातम्यांचा खरा आवाज फक्त इथेच. माननीय अतिरिक्त आयुक्त सार्वजनिक बांधकाम विभाग श्री धीरज चव्हाण यांच्याद्वारे उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांची स्थळ पाहणी. उल्हासनगर प्रधान माननीय अतिरिक्त आयुक्त सार्वजनिक बांधकाम विभाग श्री धीरज चव्हाण यांनी दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील विविध योजनांतर्गत सुरू असलेल्या विकास कामांची सविस्तर स्थळ पाहणी केली. या स्थळ पाहणी दरम्यान शहर अभियंता सायंती श्री निलेश शिरसाटे, उपअभियंता सायन्वी श्री संदीप जाधव तसेच कनिष्ठ अभियंते श्री हर्षद प्रधान, श्री सुयश बांगर, सौ अश्विनी गरणे, श्री सुशांत पेवेकर व श्री सुमेध घोपुळे उपस्थित होते. यावेळी जनसंपर्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी देखील उपस्थित होते. पाहणी केलेली प्रमुख विकास कामे: उल्हासनगर क्रमांक 1 रिजन्सी अटेलिया कॉम्प्लेक्स येथे आयुक्त निवासस्थान बांधकाम. उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात पीएमई बस योजनेअंतर्गत शहाड येथील रिजन्सी अटेलिया कॉम्प्लेक्स परिसरातील मोकळ्या जागेवर बस डेपो उभारणी. शहाड रेल्वे ब्रिजजवळ अजमेरा अँड पॅराडाईज ग्रुप परिसरात पीएमई बस योजनेअंतर्गत बस डेपोचे बांधकाम. उल्हासनगर रेल्वे स्टेशनसमोरील स्कायआर्क परिसरात पीएमई बस योजनेअंतर्गत बस डेपो बांधकाम. उल्हासनगर क्रमांक 3 चांदीवाई कॉलेज समोरील पूल बांधकाम. उल्हासनगर क्रमांक 4 बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल व्हीटीसी येथे इनडोअर व आउटडोअर खेळांसाठी तसेच इतर वैविध्यपूर्ण सुविधांसह बहुउद्देशीय इमारत बांधकाम. उल्हासनगर क्रमांक 5 जुने रेशन ऑफिस व पेट्रोल पंपजवळ टाउन हॉल बांधकाम. उल्हासनगर क्रमांक 5 प्रभाग क्रमांक 19 गाऊन बाजार परिसरात भाजी मार्केट उभारणी. उल्हासनगर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 13 वीर सावरकर चौक अंबिका माता मंदिराजवळ शुभ व धार्मिक कार्याकरिता सभामंडप बांधकाम. मान अतिरिक्त आयुक्त यांचे निर्देश. स्थळ पाहणी दरम्यान मान अतिरिक्त आयुक्त श्री धीरज चव्हाण यांनी संबंधित अभियंत्यांना पुढीलप्रमाणे सूचना दिल्या. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेली सर्व विकास कामे नियोजित मुदतीत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यात यावीत. उपअभियंते व कनिष्ठ अभियंते यांनी नियमितपणे स्थळ पाहणी करून प्रगती अहवाल तयार करावा. प्रत्येक विकास कामाची सद्यस्थिती, प्रगती व अडचणी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळोवेळी कळवावे. तसेच स्थळ पाहणीचे छायाचित्रे संबंधित अधिकृत व्हॉट्सअप गटावर नियमितपणे पाठवावीत. या स्थळ पाहणीमुळे महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामांना गती मिळून नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. नाही 4 वाजेपर्यंत 2 हे जे वर्क ना ते त्याच्यानंतरला तुम्हाला नारळाची लागतात हे त्याचा आता काय वापरायला चालू केलं पाहिजे. काय जमलं सगळं रॅम्प असतो
दिसत नाही रात्रीचं पण आलं तिथं पण आलं. ही होती आजची प्रमुख घडामोडी. आपल्या वेळ आणि लक्षासाठी मनःपूर्वक धन्यवाद. पुढील अपडेटसाठी आमच्या सोबतच रहा.